आमच्या इकडे 100 वर्षापासून जे मांड आहेत की त्याच्यामध्ये डाळ बनवते, डाळ बनवून अशी की कुठंच भेटणार नाही. तर कबाड गल्लीचं नावच कबाड कष्ट करणारे लोक आमचे आजे होते, हमाली करायचे आणि गल्लीमध्ये आपल्याला एक उठक बसायला जागा असावं म्हणून हे पंचाचं ट्रस्ट त्यांनी जागा घेऊन बांधकाम केलं. त्यावेळेस आजच्या दिवशी ते पैसे काढायचे आणि पालखीला जेवढा खर्च येईल तेवढा ते खर्च करायचे. 1-2 महिन्याने आमची बिल्डिंग पूर्ण होईल. मग 2 महिन्यानंतर बिल्डिंग जेव्हा आमची पूर्ण होईल त्या टायमाला आम्ही ते किरायाने देऊ. प्रत्येक उमऱ्याला 1000 रुपये ठरवलेले आहेत. आज नमस्कार नाही तर आज रामकृष्ण हरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आणि उद्याच्याला मी पत्रकार नसेल तर मी असेल ह्या मुक्ताईचा वारकरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आज नात आली आहे आजोबांच्या भेटीला. नात गेल्या 125 वर्षांपासून येते ह्या आजोबांच्या भेटीला आणि पालखी जी थांबते ती माळवेसच्या हनुमान मंदिरात. पण सर्वात महत्त्वाचं, पालखी म्हणलं की त्या मुक्ताईसोबत ना हजारो वारकरी असतात आणि त्या वारकऱ्यांचं जेवण, त्यांच्या राहण्याची सोय हे करतं कोणतं, हे कबाड गल्लीतले नागरिक. आणि मी सध्या आहे त्याच नागरिकांमध्ये. किती वर्षांपासूनची ही परंपरा जपताय आणि किती वारकरी येतात? वारकरी 200 ते 300 वारकरी दरवर्षी कबाड गल्लीमध्ये त्यांची जेवणाची आणि राहण्याची पूर्ण सोय दरवर्षी करतो. किती वर्षांपासून हे चालू? साधारण 125 वर्ष झाले असेल. आमचे पूर्वज करीत होते. आता पिढ्यानुपिढ्या आम्ही आमच्या नंतर आता हे दुसरी पिढी करायली. आता सध्या तर आम्हीच करतो आणि बाकीचे बी आहेत ह्याच्यामध्ये करणारे. हे वारकरी जे थांबतात हे किती दिवस थांबतात सर? कारण मी आत्ता सगळीकडे पाहिलं की आज आलेत आणि उद्या एक पालखी थांबणार आहे. मग हे वारकरी त्यांची राहण्याची सोय आणि किती दिवस थांबतात इकडे? तेव्हा आज शनिवारी आलेत, रविवारी इथून पालखी निघते, मोंड्यामध्ये जाते. आणि त्यांच्या आत्ता दुपारच्या जेवणाची सोय? दुपारचे जेव्हा आज उपास असतो तो उपास फराळ वगैरे असतो, उद्या जेवण असतं सकाळी. आमच्या इकडे 100 वर्षापासून जे मांड आहेत की त्याच्यामध्ये डाळ बनवते, डाळ बनवून अशी की कुठंच भेटणार नाही अशी डाळ सुंदर चांगली बनते. हे एक महत्त्वाचं आहे की मी हा एक इतिहास बघितला होता की ह्या 125 वर्षांपासूनचा काहीतरी भांडे आहेत म्हणून आणि त्या भांड्यातच ती डाळ बनवली जाते आणि ती डाळ असते चवदार म्हणून. पण ती ख्याती त्याची हे की ती डाळ बनवली जाते त्याच भांड्यामध्ये. मला अजून एक माहिती आहे, मी आल्या हे पण विचारणा केली होती. हे पाठीमागं जी इमारत दिसते का, ही काहीतरी ट्रस्टची इमारत आहे. हे नेमकी काय आहे, कशाची इमारत आहे काय? हे जी ट्रस्टची इमारत जी दिसतीये ह्याचं मराठा पंच कमिटी आदर्श मित्र मंडळ कबाड गल्लीच्या वतीनं ह्या ठिकाणची इमारत ही गेल्या 150 वर्षापासूनची बांधलेली होती. परंतु गेल्या वर्षी त्याचा काही भाग कोसळलेला होता. त्याच्यामुळं ही जुनी इमारत पाडली आणि जुन्या नवीन सहकाऱ्यांच्या सगळ्यांनी मिळून ही इमारतीचं बांधकाम पूर्णत्वासकडे आता जात आहे. आणि या इमारतीचं आज या ठिकाणी मुक्ताईचे पालखीचं जे पुजारी आहेत, जे अध्यक्ष आहेत, जे महाराज आहेत मुक्ताईनगरहून आलेले आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज या इमारतीचं उद्घाटन जाहीरपणे संपन्न झालेलं आहे. आणि हे उद्घाटन संपल्याच्या नंतर या ठिकाणी या इमारतीमध्ये जवळपास 40 ते 50 वारकरी या इमारतीमध्ये आज पहिल्यांदा या आदर्श मित्रमंडळ मराठा पंच कमिटी कबाड गल्लीच्या इमारतीमध्ये थांबलेले आहेत. तसेच आत्ता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या गल्लीमध्ये 200 ते 250 वारकरी आज शनिवार आहे, उद्या रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कबाड गल्लीमध्ये थांबून त्यांच्या जेवणाची फराळाची सोय झाल्याच्या नंतर उद्या दुपारी 12 वाजता हनुमान मंदिर माळवेस या ठिकाणाहून परत सगळे वारकरी पेडबिरीमधील बालाजी मंदिराकडे जाण्यामध्ये उत्सुकता त्यांची दिसते. मी हे एक ऐकलं होतं काहीतरी 125 वर्षांपूर्वीचे भांडे ते कुठे ठेवले जातात आणि त्या भांड्यात होतं काय म्हणून, आणि ते कधीपासूनचे आहेत ते भांडे एकसाथ? ते भांडे 1962ला आमच्या पंजांनी आज्यांनी एक पैसा 2 पैसे करून ट्रस्टची जागा 1958ला घेतलेली आमच्या जुन्या आज्यांनी. तर त्यावेळेस आमच्या कबाड गल्लीचं नावच कबाड कष्ट करणारे लोक आमचे आजे होते, हमाली करायचे आणि गल्लीमध्ये आपल्याला एक उठक बसायला जागा असावं म्हणून हे पंचाचं ट्रस्ट त्यांनी जागा घेऊन बांधकाम केलं त्यावेळेस. आणि ते तांब्याचे भांडे होते 3. ते भांड्याची आज किंमत 1 लाख रुपयाचं एक भांडं असू शकतं ते. तर त्या भांड्यावर मराठा पंच मंडळ म्हणून उल्लेख आहे आणि 1962ला घेतलेले ते भांडे आमच्या आज्यांनी. त्यावेळेसपासून ही परंपरा कबाड गल्ली चालू आहे पालखीची. त्या भांड्यामध्ये दुसरं काही असं स्वयंपाक बनत नाही, फक्त ते भांडे फक्त पालखी आली तरच काढतात? गल्लीतील जे जुने लोक आपले गल्लीतले जे लोक आहेत त्यांच्या घरगुती काय कार्यक्रम असला तर ते भांडे, आता पूर्वी कसं मंगल कार्यालयाचे भांडे वगैरे नव्हते, मग पंचाचे भांडे घेऊन त्यांच्या घरी जायचे. ते कार्यक्रम त्यांचा उरकला काय असेल तर पुन्हा पंच कमिटीच्या जागेमध्ये आणून ते भांडे ठेवणार.
ते भांडे फ्री ऑफ चार्ज होते, मग त्याचा चार्ज घेत नव्हते. ते ट्रस्टनी पंचांनी घेतलेले भांडे होते ते. ही जी बिल्डिंग आहे ह्यांनी मला आता सांगितलं, ही जी बिल्डिंग आहे आता हे करणार का ह्या बिल्डिंगचं नेमकं? हे किराईने देणार का काही करणार? आणि जर का ती किराईने दिली तर त्यातला पैसा जो येणार आहे त्या पैशाचं काय करणार आहे? पहिली जी बिल्डिंग होती त्याच्यातून जो किराया यायचा वर्षभराचा किराया, तो किराया आलेला पैसा जो आहे तर तो पूर्ण मुक्ताबाई पालखीच्या जो जेवणाचा ह्याचा काय खर्च असतो त्यासाठी वापरला जातो. आता ही जी बिल्डिंग पूर्ण किरायाने द्यायची, त्याचा दरवर्षी दर महिन्याला जो त्याचं पेमेंट येईल ते बँकेत जाणार आणि दर वर्षाला ह्या आजच्या दिवशी ते पैसे काढायचे आणि पालखीला जेवढा खर्च येईल तेवढा ते खर्च करायचे. हे कोणत्या बँकेत ठेवणार हे पैसे? कारण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, एक नागरिक म्हणून मलाही प्रश्न पडतो की हा ठीक आहे ही बिल्डिंग वगैरे बांधताय, पण काहीच्या मनात शंकासुद्धा असते ही, आणि ते सत्यता त्यात गेलंच पाहिजे. त्यामुळं मध्ये हे पैसा ठेवणार कुठे हा किरायचा, कोणत्या बँकेत ठेवणार काय? त्याची एक बॉडी तयार केली, बाळू कदम आहेत, हे आतापर्यंत त्यांनीच पूर्ण हे बिल्डिंगचं पूर्ण खर्च त्यांनीच बघितलेला आहे. पूर्ण आमची बॉडी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकते आणि तोच ह्यो खर्च इथून पुढे तोच बघणार बाळू कदम. मग पूर्ण बॉडीचा आमचा पूर्ण विश्वास त्याच्यावर आहे. मला आत्ता असं कळलं की हे सगळं हे झालं त्या बॉडीचे तुम्ही आहात महत्त्वाचे, आणि सगळ्या बॉडीचा विश्वास तुमच्यावर आहे. कारण हे पैसे कुठून येतात, कसे जातात, ते कोणत्या बँकेत ठेवतात आज. त्याच्यामुळे मला माझ्या विचारलेल्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. हे पैसे ठेवतात कुठे आणि एकंदरीत किती रुपये किराया येईल असं काय वाटतं? सध्या तरी म्हणजे अजून काही हे नाही समजा नाही का की किराया जे आहे आता चालू होणार. आम्हाला 2 महिन्याने आमची बिल्डिंग पूर्ण होईल. मग 2 महिन्यानंतर बिल्डिंग जेव्हा आमची पूर्ण होईल त्या टायमाला आम्ही ते किरायाने देऊ आणि किरायाने दिल्यानंतर मग आमचं जे काय बँकेमध्ये जे खाते आमचं मंडळाच्या वतीने काढून मग आम्ही ते खातं त्यात पैसे जमा करू. आणि जे वर्षाला काय जे किराया येईल ते वर्षाला म्हणजे पैसे काढून आम्ही ते म्हणजे मुक्ताबाईचं जे पालखीचं जे खर्च आहे ते पूर्ण खर्च करणार. सध्या तरी पैसा आमच्याकडे म्हणजे सध्या कारण की बांधकाम चालू असल्यामुळं पैसा आम्हाला रोज लागतो म्हणून आमचे पैसे सध्या पैसे कॅश असतात. सगळं जर का आता पाहायला झालं तर कोणतीही गोष्ट जर का करायची असेल, कोणतीही सेवा असो ती कोणतीही, पैसा लागतो. जमा कसं करताय हे सगळं? एवढं जर का राहायचं खायची यांची सोय स्वयंपाक करताय, मी आता सध्या पाहतोय मोठमोठे कूलर आणून बसवलेत, हा सगळा पैसा कसा येणार? आमचं जे आदर्श मित्रमंडळ जे पूर्ण जे घरं आहेत ज्याला उमरा म्हणतात, त्या उमऱ्याला प्रत्येक उमऱ्याला 1000 रुपये ठरवलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला शब्दाना डाळ गव्हाचं पीठ जे कोणाला द्यायचे ते बाहेरून देतात आणि त्यामध्ये म्हणून आम्ही भंडारा पूर्ण करून वारकऱ्यांची सेवा करतो. एकंदरीत पाहायला गेलं ना तर बीड शहरातले काही एरिया असे आहेत की ज्यांची वेगवेगळी ओळख आहे, पण सगळ्या लोकांच्या मनात हेच असतं की कबाड गल्लीची एक वेगळी ओळख. पण सगळे लोक हे कधीच पाहत नाहीत की कबाड गल्लीची बरं झालं आत्ता पत्रकारिता करता करता नंदी महाराज एक आले. तर कधीपासूनचे हे नंदी महाराज आहेत, कधीपासून ही परंपरा आहे? ही परंपरा 125 वर्षापासून चालू आहे आणि हे त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही फक्त आपलं कबाड गल्लीमध्ये सेवा करण्यासाठी आम्ही. आणि हे कोणते? हे पालखीचे सध्या पालखीचे 2 जोडी आहेत, पालखीचे बारीने हे करतो. आता यांना पाणी वगैरे त्यांची वॉशिंग करायची. म्हणजे हे सगळे हे पालखीचे जे बैल आहेत त्याची सेवा तुमच्याकडे असते का? तुमच्या 2 कलरची त्याची सेवा आमच्याकडे असते. आणि किती दिवस ठेवणार तुम्ही तुमच्याकडे? हे आमच्याकडे आजचा मुक्काम त्यांचा इथं असतो मारुती मंदिरापाशी, दुसऱ्या दिवशी बालाजी मंदिरापाशी मुक्काम असतो. 2 दिवस बीडमध्ये असते. आणि काय असणार याच्यात सेवा? सेवा खायला पाहिजे, चारा कलर बिलर मारून मस्त सजून भिजून उद्या पालखीमध्ये. पण एवढे ते खिल्लारी बैल दिसत आहेत, ऐकतायत का 2 भावांना असं वाटतंय? एकदम काय नाही, शांत बैल, गरीब बैल आहेत एकदम. तसं काय नाही. काय नाव आहे या दोघांचं? नाव काय? श्यामा. रामाश्याम. हो. हे पालखीचे मेन बैल आहेत. 2 जोड्या. अशी एकंदरीत कबाड गल्लीला परंपरा लाभलेली आहे 125 वर्षांची. कबाड गल्ली फक्त म्हटलं ना की अगोदर वेगळं काहीतरी लोकांच्या मनात यायचं, पण गेल्या 125 वर्षांची परंपरा आजपर्यंत कबाड गल्लीची कोणी दाखवली नव्हती. आणि त्याचसाठी मी आज आलोय कबाड गल्लीमध्ये. माझ्यासोबत आहेत कबाड गल्लीतले काही नागरिक आणि ही परंपरा दाखवण्याचं काम मी सध्या करतोय. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे आणि पत्रकार नव्हे तर आज आणि उद्या मी आहे वारकरी. मी सध्या आहे कबाड गल्लीत बीडमध्ये.